तुम्ही सांगा, उद्धव साहेबांनी काँग्रेससोबत युती करून सीएम झाले, ही काय नैतिकतेला धरून होतं का? राजकारण होतं. पण बच्चू भाऊ, गुवाहाटीला जाण्याच्या बद्दल म्हणजे तुम्हाला ते खूप असं कोणी बोललं की ते लागतंय का? म्हणजे असं तुमच्या जिव्हारी, माझं काय मत आहे, कारण असं आहे की तुम्ही एकटेच नाही, भरपूर जण गेले होते, तर तुम्हाला ते असं की तुम्ही गुवाहाटीला जाणं याचा अर्थ, याचा तुम्ही अर्थ काय घेताय? म्हणजे तुम्ही तुम्ही शिवसेने एकनाथ शिंदेच्या बरोबर गेला एवढ्याच पुरतं ते मर्यादित आहे ना? का ते जे खोक्यांचे आरोप वगैरे होतात ते असं तुम्ही लोक तसा अर्थ लावतात असं तुम्हाला वाटतं? लोक काय अर्थ लावून त्याची मी पर्वा करत नाही, पण माझा अर्थ पक्का आहे. मी मला माझे कार्यकर्ते म्हटलं जाऊ दे रे, काय बदला मिळून पुसून काढू आपण, पण दिव्यांग मंत्रालय नाही, पण तुम्हाला असं की म्हणजे त्याचा लोक जे खोक्यांशी वगैरे असं संबंध जोडतात तो तुम्हाला डाचतो का, त्याचा त्रास होतो? नाही, आता कसं आहे, हे जे अज्ञानापोटी बोलणारे लोक आहेत त्याची पर्वा करायची नसतं आणि राजकीय लोकांवर लक्ष द्यायचं नसतं. त्याचं अज्ञान आहे म्हणून बोलतंय, किंवा त्याला चांगलं पाहताच आलं नाही असं समजा. त्याला आमच्यामध्ये चांगलं पाहताच येणार नाही आयुष्यभर, तर त्याला काय बोलायचं आहे आपण? पण तुम्हाला तुम्ही गुवाहाटीला गेलात ह्याच्याबद्दल तर तुम्हाला काय पश्चाताप होतो? पश्चातापाचा विषय नाही आहे. मला पश्चाताप झाला असतं, मी काहीच मिळवलं नसतं. तर मला पश्चाताप का होत नाही, मी अजूनही ताकदीनं गर्वानं सांगतोय, गेलतोय गुवाहाटीला, पण ते दिव्यांग मंत्रालयाला माझ्या दिव्यांगासाठी, ज्याला हात पाय नाही, डोळे नाही, ज्याला चालता येत नाही, बोलता येत नाही, त्याचं नेतृत्व करणारी मंत्रालय आता तिथं उभं राहिलं, ते त्या गुवाहाटीपेक्षा लाख मोलाचं समजतोय मी. तुमचं आंदोलन जेव्हा पीकवर होतं तेव्हा कोर्टाने पण त्याचा सुओमोटो घेतला, नागरिकांना त्रास होतोय म्हणून. मागच्या काही काळामध्ये कोर्ट अशा आंदोलनांना सुओमोटो खूप घेत आहे आणि वेळेमध्ये टाईम बाउंडमध्ये रस्ते खाली करण्यासाठी आदेश देत आहे. तुम्ही शेतकरी विरोधी सुद्धा म्हणलं कोर्टाला, त्यावरून कोर्टानं पण तुमच्यावर ताशेरे ओढलेत की मनमानी काही वक्तव्य करू नका कोर्टाबद्दल म्हणून. कोर्ट मनमानी करतं ते पाहिलं पाहिजे, आणि मी त्याच्या न्यायव्यवस्था जेव्हा अशा पद्धतीनं जर समोर येत असेल, एका साध्या बातमीवरून तुम्ही सुमोटो घेऊन आम्हाला तिथं बाजूला करण्याचा निर्णय घेतला, मग रोज 12 आत्महत्या होते तर कोर्ट जाते कुठं? एकही न्यायाधीश का समोर येत नाही? का त्यांना हे याबद्दल सुमोटो घ्या वाटत नाही? मग बदनाम नाही होणार कोर्ट, न्यायालय व्यवस्था? तुम्ही फक्त एक दिवस गाड्या थांबल्या तर तुम्ही लगेच त्याच्यावर निर्णय घ्यापर्यंत येतात, आणि रोज 12 ते 13 आत्महत्या शेतकऱ्यांच्या होते, तेव्हा जाते कुठं हे न्यायालय? त्यानं मला त्याची काही पर्वा नाही आहे. माझं आयुष्य तसंच आम्ही पाहतोय का, आम्ही ठरवलंच आहे कसं मरायचं, त्याच्यानं मी कुछ पर्वा नाही करता हो. तुमचं नागपुरात आंदोलन सुरू होतं तेव्हा वर्धा जिल्ह्यातल्या एका मतदारसंघाचे भाजप आमदार तिथे जात होते आणि तुमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेरून धरलं 4 ते 5 तास, असा काही जणांचा आरोप होत होता. तर भाजपच्या स्थानिक नेते असं म्हणत होते की त्या आमदाराने स्वतः तुमच्याकडे येऊन आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. नेमकं त्यावेळेस काय घडलं होतं? त्यांनी त्यांच्याजवळ त्यांचा रेकॉर्ड पण माझ्याकडे आहे. त्यांच्या मुलगी ते सगळे कुठेतरी दौरा करून आले होते आणि ते त्या आंदोलनात कचाट्यात सापडले. आता आमदार